कारल्याची भाजी म्हटलं की बरेच जण नको म्हणतात कारण ती कडसर होते. परंतु तुम्ही या पद्धतीने जर कारल्याची भाजी बनवून खाल ना, तर आठवड्यामध्ये किलो अर्धा किलो कारली खरेदी करचाल. त्यासाठी इथं आपण पाव किलो एवढी कारली घेतली, ती स्वच्छ धुवून घेतली, मध्यभागी कट लावून घेतला चाकूने आणि चमच्याच्या मागच्या साह्याने बी काढून घेतले. बी आपण नंतर वाटणामध्ये वापरणार आहे. वाटणामध्ये शेंगदाणा, किसलेलं खोबरं, घरचा मसाला, हळद, मीठ, जिरं, चिंच, बडीशेप, धनं आणि कोथिंबीर. गॅसवर तिकडं तवा ठेवला. तव्यामध्ये तेल घालून तेलामध्ये शेंगदाणा पण थोडासा फ्राय करून घेतला. त्यामध्ये कारल्याचे बी घालायचे आणि तेही फ्राय करून घ्यायचे. त्याच्यामुळे आपले जे कारले आहे ना, ती कडू होत नाही. नंतर सर्व मसाले घातले, गॅस बंद केला, मसाले परतून घेतले. नंतर इकडं आपण मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये सर्व मसाले भरले आणि मसाले आपल्याला जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत, जे आपण इथं वाटून घेतले. आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि कारल्यामध्ये भरून घ्यायची आहे. कारल्यामध्ये भरताना मसाला भरपूर भरायचा, त्याच्यामुळे जे आपलं कारलं आहे ना, ते एकदम छान लागतं. त्याच्यामुळे इथं आपण मसाला सर्व कारल्यामध्ये अगदी दाबून दाबून भरून घेतलेला आहे. सर्व कारली इथं भरून झाली. त्याच तव्यामध्ये आपल्याला एक पळी तेल, थोडासा हिंग, हळद आणि कोथिंबीर घालून तेलामध्ये ते चांगलं परतल्यानंतर त्याच्यामध्ये भरलेलं कारलं घालून घ्यायचं आहे. कारलं तेलामध्ये चांगलं परतवायचं. कारलं जर तेलामध्ये चांगलं परतवलं ना, तर कारलं लगेच शिजतं. नंतर मग त्याच्यावरती ताट झाकायचं. लो फ्लेमवरती एकदा दोनदा ना ताट उघडून ना हे कारलं परतवून घ्यायचं. असं आपल्याला एकदा दोनदा करायचं आहे आणि 7 ते 8 मिनिटानंतर आपण कारलं शिजलंय की नाही हे आता चेक करतोय. तर बघूया, आपलं कारलं शिजलेलं आहे. मसाला घालून हे कारलं परतून घ्यायचं आहे आणि हे भरलेलं कारलं जर तुम्ही एकदा खाल ना, दुसऱ्यांदा नक्की बनवून खाल, याची मी तुम्हाला नक्की गॅरंटी देते.